तर भरली गाडी आणि चाली थेट टाकलोच बाजारला. कसा आहे जेंड माल थोडाच घेतलाय, लय नाही 7-8 जायती. काढली गाडी गेटच्या बाहेर, गाडी लावला ताव. 120 न गाडी चालली आपली बाजारच्या दिशेनं. चला मग, अजून तर काय पावसाचं नियोजन नाही, रस्ता कोरडा फट आहे. लागलो आता डांबरीला, राप रोप करत चाललो आपण. आलो की बावड्यात एक बी शिरडो रस्त्याला काय आलं नाही. तसंच म्हणलं नसू द्या, चला आपण जाऊ बाजारात दिशेनं. काय आलो सराटी जवळ तर बघतो तर काय लागला की पाऊस पडाय टिपी. तर आज बाजारला बारका गाडी घेऊन आलतो, कारण होती बारक्या गाडीला शाळेला सुट्टी. तर चल म्हणलं बाजारला जाऊ आपण दोघं. बाजारात येऊन बघतोय तर बाजारात चिखल झाला की आता म्हणलं गाडी शिलीभुनीमुळे झालं. उसाने एवढा कार केला, कातड्याचा बाजार भरला पाक रस्त्यावर. सगळी कातडी रस्त्यावर टाकली. विषय नाही हो, किती जरी पाऊस पडला तर आपल्याला आपल्या जागेवर जावंच लागेल. आलो की आपल्या जागेवर. हे कसा चिखल झाला, जिकडे बघल तिकडे चिखल, नुसता चिखल. घेतली आपली सगळी बकरी गाडीतनं काढून, कारण लय नव्हती, 7च होती. त्यातली 2 धरावली बारक्या भावाला त्याच्या हातात धरली, त्या पट्ट्यानं हातात दोन्ही. तोर काय आला की पट्ट्या मागाय बोकाड. 15 किलो बोकाड मागतोय 8,000ला. म्हणलं काय मामा लावली चेष्टा राव तुम्ही. मामाला म्हणलं मागते 11:30ला. मामा गेला 120 न पळून लगेच. कसा आहे मग टप्पू कोकरा आहे का नाही नाद का. मग कसा आहे मजून नुसता फोनवर बिजी. आला की फोन उचल फोन लगे. काय म्हणलं आता झाले सगळी बकरी विकून जाऊ आपल्या घरी. चला आलो बाजारच्या बाहेर, बारका गडियाला गाडी घेऊन बाहेर. आणि मी जातो घरी, नीतच करतो ब्लॉगचा एंड. भेटू दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. आवडल्यास ब्लॉग 100% फॉलो करा तुमच्या भावाला.